मुलं घरी सारखी बोर होत आहेत, सारखं काय करू कळत नाहीये ना, आणि मुलांपेक्षा खरं तर पालक वैतागले. या सगळ्यासाठी माझ्याकडे वन स्टॉप सोल्युशन आहे. म्हणजे मुलं अगदी मनसोक्त खेळतील सुद्धा आणि त्या खेळात इतकं काही मस्त नवीन शिकतील. कुठली आहे बरं जागा ही जिथे मुलं कॉप होतील, अगदी आरजे रेडिओ जॉकीसारखे रोल प्ले करतील, फ्रुटी म्हणू नका, डोनट म्हणू नका, पार्ले बिस्किट, किंडर जॉय हे अगदी छोट्या छोट्या फॅक्टरीत स्वतः तयार करतील, रेडिओ जॉकी होतील, रेकॉर्डिंग्स करतील. मस्त मजा आहे ना. तर आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला अशी ही मस्त जागा आणि इथे मुलं काय काय एक्सप्लोअर करू शकतील हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. म्हणजे इथं मुलं मनसोक्त बागडतीलच, पण आपले जे सगळे कम्युनिटी हेल्पर्स आहेत त्यांचं ॲक्च्युली काम कसं चालतं हे स्वतः रोल प्ले बेसिसवर स्वतः करतील आणि मस्त एक्सप्लोअर करतील. प्रत्येक छोट्या गोष्टीतले स्किल आणि त्याचं फंक्शनिंग कसं चालतं हे अगदी जवळून स्वतः अनुभवतील. अशा या वन डे पिकनिक प्लेसची सगळी माहिती जाणून घेण्यासाठी मनालीज फूड फॉर सोलला पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथे एंट्री झाली की आधी मुलांना अगदी आपण विमानाच्या वेळेला जी सगळी चेकिंग प्रोसेस होते त्याच पद्धतीनं मस्त चेकिंग प्रोसेस होते सगळी, आणि मग त्यांना असा हातात घातला तसा टॅग दिला जातो, ज्याच्यामुळं तुमचा मुलगा खेळताना अख्ख्या फ्लोअरवर कुठेही असेल तरी ते इझिली ट्रॅक होतं. इथं आत एंटर केल्या तुम्ही एका वेगळ्याच विश्वात पाऊल टाकता. म्हणजे सगळे खेळ अगदी खरेखुरे आणि आपण स्वतः अनुभवतोय एवढं छान फिलिंग येतं. सगळ्यात आधी बँकेची छान ओळख व्हावी म्हणून मुलं स्वतः जाऊन आधी त्यांचं डेबिट कार्ड असेल किंवा मग कॅश असेल ती कलेक्ट करतात. इथं सुद्धा बँकेचं वर्किंग कसं चालतं याचं अगदी छोटंसं प्रात्यक्षिक मुलांना जवळून अनुभवता येतं. अशी ही कॅश कलेक्ट करून किंवा आपलं डेबिट कार्ड घेऊन मुलांचा ॲक्च्युअल खेळ सुरू होतो. इथं प्रत्येक रोल प्लेसाठी छोटी छोटी दालनं आहेत आणि प्रत्येक दालनात 1 ते 2 असिस्टंट्स आहेत जे तुम्हाला त्या खेळाचे रूल्स माहिती किंवा एखादं फंक्शनिंग कसं चालतं हे अगदी व्यवस्थित छान समजावून सांगतात आणि तुमचा टास्क कंप्लीट होईपर्यंत ते तुमच्याबरोबरच असतात. त्याचप्रमाणे इथं या रेडिओ जॉकीचा जो टास्क होता त्याच्यामध्ये आम्हाला इतकी मजा आली. ॲक्च्युली रेडिओ जॉकीचं फिलिंग अगदी खऱ्याखुऱ्या रेडिओ जॉकीप्रमाणे तिथं वर्किंग स्टेशन होतं. समोर प्रत्येक रेडिओ जॉकीसाठी वेगळं स्क्रिप्ट येत होतं. एक स्क्रिप्ट झाल्यावर मस्त गाणं वाजत होतं. त्यामुळं अगदी आरजेचं मस्त फिलिंग आणि रेडिओ जॉकीचं काम कसं चालतं, रेडिओ स्टेशन वर्क कसं होतं हेही अगदी जवळून बघायला मिळालं. प्रत्येक रूम किंवा प्रत्येक दालन हे त्या रोल प्लेप्रमाणे किंवा कम्युनिटी हेल्परप्रमाणे इतकं छान डिझाईन केलं होतं की आपल्याला अगदी खऱ्याखुऱ्या आपण त्याच फील्डमध्ये आहोत असं वाटावं. आता ही लॉकर सिस्टीम बघा, एखादं खरंखुरं लॉकर जसं असतं अगदी हुबेच्या हुब तसं हे मॉडेल उभं केलं होतं. आता हे जे छोटे छोटे कॉप्स म्हणजे पोलीस दिसत आहेत त्यांना एक टास्क होता. 5-6 जणांनी मिळून एक गुन्हेगार यांना शोधायचा होता आणि ॲक्च्युली हे एका क्लूपासून दुसऱ्या क्लूपर्यंत सांघिक असा मस्त खेळ खेळत होते. म्हणजे इथं खेळही आहेत, रोल प्लेही आहेत, त्याचबरोबर कम्युनिटी हेल्पर्सची ओळखही आहे आणि मध्ये असे हे छोटे छोटे जॉबही करतात. म्हणजे इथं हा दिसतोय तो मुंबईचा डबेवाला, त्याच्याकडे टास्क होता. त्याला असे हे 3 डबे दिलेल्या स्टेशनप्रमाणे त्या लोकेशनला पोचवायचे होते आणि ते काम किंवा तो टास्क कंप्लीट झाला की त्याला ह्याचे पॉईंट्स मिळत होते. आता असाच एक टास्क होता हा पेपर फ्रायचा. इथून ही पेपर फ्रायची डिलिव्हरी घेऊन जाते ती छोटीशी अशी क्यूटची मुलगी आणि तिलाही हा टास्क कंप्लीट करायचा होता. म्हणजे आता ही आहे पार्ले बिस्किटची फॅक्टरी. याच्यामध्ये तुम्ही लर्न करता तेव्हा तुम्ही एंटर व्हायच्या आधी बाहेरच तुम्हाला बोर्डप्रमाणे कळतं की ह्या पर्टिक्युलर टास्कसाठी तुम्हाला पॉईंट्स मिळणार आहेत का तुम्हाला कॅश द्यावी लागणार आहेत. काही टास्कमध्ये तुम्हाला कॅश देऊन आधी तो टास्क शिकता येतो आणि त्यातून पॉईंट्स अर्नही करता येतात. सो असा हा इतके सुंदर गेम्स होते. म्हणजे मुलांना नुसतं न सांगता किंवा न वाचता न बघता स्वतः प्रत्यक्षात ते अनुभवता येत होतं आणि एवढ्या लहान वयात वेगवेगळ्या फील्डची अशी माहिती होणं हे इतकं सुंदर होतं. आता हे होतं छोटंसं पोलीस स्टेशन KZPD. याच्यामध्ये
एखाद्या गुन्हेगाराचं किंवा त्याच्या फिंगरप्रिंट्सचं ॲनालिसिस कसं केलं जातं, तिथंपासून ते गुन्हेगाराला शोधण्यासाठी कसा प्लॉट रचला जाऊ शकतो, याचा खूप टास्क पद्धतीनं मुलांना खूप छान प्रात्यक्षिक देण्यात आलं. इथं एक म्युझिक इन्स्ट्रुमेंटचं सेक्शनसुद्धा होतं, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट एक्सप्लोअर करून एक स्वतः छोटंसं गाणं कंपोज करू शकत होता. ही आहे प्रेस रिपोर्टर न्यूज, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः मुलांना स्वतःची स्क्रिप्ट तयार करून ती अशा ह्या ॲक्च्युअल प्रिंटर्समधनं त्यांचा न्यूजपेपर प्रिंट करायचा होता. आता या टास्कच्या दरम्यान तुम्हाला अशी मध्येही छोटी मुलं आपापली टास्क कंप्लीट करताना त्यांची ती चढाओढ, पॉईंट्स मिळवण्याची गडबड इतकी छान पद्धतीनं करत होती. आणि मला सगळ्यात गंमत वाटली ती म्हणजे इतकी मुलांची संख्या असून, हे लोकेशन इतकं जास्त फेमस आहे, इतकी गर्दी असून प्रत्येक टास्क जवळजवळ इथं 60पेक्षा जास्ती टास्क आहेत, वेगवेगळे गेम्स आहेत. ते प्रत्येक टास्क, गेम किंवा ती प्रत्येक ॲक्टिव्हिटी अतिशय शिस्तबद्ध होत होती. प्रत्येक टास्कसाठी लागणारा वेळ, तो आत्ता किती वाजता सुरू झाला आणि आता नेक्स्ट टास्क कधी सुरू होणार आहे, याची सगळी इन्फॉर्मेशन अगदी लाईव्ह प्रत्येक सेक्शनच्या बाहेर ती अपडेट होत होती. 2 मजल्याचं असं हे दालन आहे, खाली बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहे आणि दुसऱ्या फ्लोअरवर पण बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी. इथे छोटे गवंडी जसे काम करतील तशी ही मुलं ऑनफिल्ड काम करत होती. आता इथे असंच एक कुरिअर सर्व्हिसमधनं टास्क मिळालेला, तो म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती कुरिअर डिलिव्हरी करायची. छोट्या मुलांना अगदी गाड्यांमध्ये पेट्रोल कसं भरायचं, गाडी स्वच्छ कशी करायची, याचे सुद्धा छोटे छोटे टास्क दिले होते. आणि गंमत म्हणजे जिथे 4 व्हीलर शिकायची होती त्याच्यासाठी तुम्हाला आधी सिम्युलेशनवर गाडी शिकून त्याच्यासाठी आधी लायसन काढावं लागत होतं. म्हणजे मला इतकी गंमत वाटली, खेळाचा खेळ पण त्याच्या मागची जी प्रोसेस आहे की लायसन्स कसं काढलं जातं, ते कशासाठी लागतं, त्याच्यामागं काय प्रोसेस आहे, हे मुलांना ॲक्च्युली खेळातून हे सगळं अनुभवता येत होतं आणि तेही अगदी जवळून. त्याच्यानंतर इथे पासपोर्ट ऑफिससुद्धा होतं, म्हणजे पासपोर्ट ऑफिसमध्ये काय प्रक्रिया असते, कशा पद्धतीनं काम पार पाडलं जातं, हे टास्कसुद्धा मुलांना दिले गेले होते. मला सगळ्यात गंमत आली या रेडिओ जॉकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. प्रत्येक रेडिओ जॉकीसाठी वेगळी वेगळी स्क्रिप्ट दिली होती, त्यामुळं खराखुरा रेडिओ जॉकीला जे काही फिलिंग आलं असेल, आम्हालाही अगदी तीच मजा आणि तीच गंमत आली. त्याच्यानंतर एक होतं हे फायर स्टेशन, ज्याच्यामध्ये फायर ब्रिगेड वर्क कशी करते, फायर फायटर्स काम कसे करतात, हे अगदी छोट्या मुलांना छोटीशी डॉक्युमेंटरी दाखवून आणि मग ह्या ॲक्च्युली चालणाऱ्या फायर ब्रिगेड गाडीमधून त्यांना फायर फ्लेसच्या ठिकाणी नेण्यात आलं होतं. ही सगळी मुलं ही माहिती समजून घेण्यात इतकी दंग झाली होती, कारण त्यांना ते स्वतः प्रत्यक्षात अनुभवता येत होतं. तिथून ही मुलं सगळी हे प्रात्यक्षिक प्रॉपर समजून घेतल्यानंतर ॲक्च्युली एका प्लेसवर गेली जिथं त्यांना जाऊन हे प्रात्यक्षिक करायचं होतं. मुलांना एखादी गोष्ट समजावून सांगण्याची आणि त्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव द्यायची ही पद्धत मला आणि संकल्पना मला अतिशय आवडली. मुलांनी ती मनसोक्त एन्जॉय केली. फायर ब्रिगेड आणि फायर फायटर काम कसे करतात याची कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतल्यानंतर मुलांना ॲक्च्युली एका हॉटेलमध्ये जिथं आग लागली असेल तिथेही फायर ब्रिगेड घेऊन त्यांना ती आग विझवण्याला लावली गेली. अशाच पद्धतीच्या रोल प्ले बेसिसवर चालणाऱ्या कम्युनिटी हेल्पर्सची, त्यांच्या कामाची प्रत्यक्षात ओळख करून देणाऱ्या 60पेक्षा जास्त ॲक्टिव्हिटीज आणि टास्क इथे आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या रोजच्या जीवनात होणारे टास्क, ॲक्टिव्हिटी, कम्युनिटी हेल्पर्स, त्यांची कामं, आजूबाजूला आपल्या असणारे वेगवेगळे प्रोफेशन आणि प्रोफेशनल्स, या सगळ्याची मुलांना खूप जवळून ओळख होत होती. त्याची प्रायमरी बेसिसवर माहिती मिळत होती की हे कशाप्रकारे ऑपरेट होतं आणि त्याचा त्यांना थोड्या स्वरूपात अगदी मस्त पद्धतीनं अनुभवता येतं. आता हा अगदीच असा होता छोटासा स्पा आणि पार्लरचा सेटअप. यामध्ये असेच कित्येक ज्वेलरी शॉपिंग म्हणू नका, पॉटरी म्हणू नका, आर्ट म्हणू नका, असे भरपूरसे टास्क, तिथे असणारे हेल्पिंगसाठी असिस्टंट जे तुम्हाला सगळ्या छोट्याशा टास्कची, जसं की हे डेंटल केअर,
याच्यामध्ये डेंटिस्टचं काम कसं चालतं, ते कशा पद्धतीनं करतात, आपली डेंटल केअर कशी घ्यायला पाहिजे, हे लहान मुलांना इतक्या छान पद्धतीनं आणि ह्या सगळ्या रोल मॉडेलच्या मदतीनं इतकं व्यवस्थित समजावून सांगत होते की मुलं खेळताना खुशही होत होती आणि त्याचबरोबर त्यांना मस्त असं नॉलेज मिळत होतं. या सगळ्याबरोबर इथं ॲनिमेशन स्टुडिओसुद्धा होता. म्हणजे बघा ना, एवढ्या छोट्या छोट्या वयातल्या मुलांना ॲनिमेशन म्हणजे काय असतं याची तोंड ओळख करून देण्यासाठी ही जागा इतकी छान होती की बस. मुलांची आवड बघून, त्यांच्यातले सुप्त गुण बघून आणि त्यांच्यातल्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी कँडी मेकिंग फॅक्टरी म्हणू नका, पार्ले फॅक्टरी म्हणू नका, डोनट्स, पेप्सी, फ्रुटी, किंडर जॉय या सगळ्याचे छोटे छोटे फॅक्टरी सेटअप इथं केले होते. छान कॉस्ट्यूम चढवून तुम्ही आत जायचं आणि व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन मस्त प्रोडक्ट घेऊन बाहेर यायचं. त्याचबरोबर इथं हॉस्पिटल कसं वर्क करतं त्याची झलक दाखवणारं आणि ॲम्ब्युलन्समध्ये फिरवून आणणारं टास्कसुद्धा इथं होता. तर आता मी तुम्हाला सांगते, हे एवढं असं मस्त मुलांसाठी अतिशय सुंदर कल्पक असं हे ठिकाण आहे मुंबईला. मुंबईचा किड्झेनिया हे आहे घाटकोपर लोकेशनला. घाटकोपरचा जो CTC मॉल आहे त्याच्यामध्ये 5th आणि 6th फ्लोअरवर तुम्हाला हे किड्झेनिया मिळेल. इथे तुम्ही फुल डे, हाफ डे, 5 तास, 3 तास असे कुठल्याही प्रकारचं बुकिंग करू शकता. शक्यतो आधी प्री बुकिंग केलं तर पटकन प्लेस मिळते, कारण आता सुट्ट्या असल्यामुळे इथं प्रचंड गर्दी असते. कारण हे लोकेशन तेवढं सुंदरही आहे आणि तेवढं युनिकही. तेव्हा आधी बुकिंग करा आणि वेळेचा यूज करून तुम्हाला इथे भरपूर टास्क कमी वेळात कसे करता येतील याची छान ट्रिक सांगते. आल्या आधी 2nd फ्लोअर कव्हर करा जेव्हा इथे गर्दी कमी असते आणि नंतर मग खालच्या फ्लोअरला म्हणजे 1st फ्लोअरला या. अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी कमी वेळात आणि कमी गर्दीच्या ठिकाणी पटकन गेल्यामुळं सगळ्या ॲक्टिव्हिटी छान कव्हर करू शकाल. कम्युनिटी हेल्पर्स, बाकीचे प्रोफेशनल याबरोबर इथं बॉलिवूड, मॉडेलिंग, रेसिंग याचेसुद्धा ॲक्टिव्हिटी सेंटर्स होते. त्यांच्या सगळ्यांचं डिझायनिंग, टास्क परफेक्शन इतकं सुंदर होतं की तुम्ही ॲक्च्युअल त्या प्रोफेशनमध्ये आहात आणि तो टास्क ॲक्च्युअल करत आहात एवढं छान तुम्हाला फिलिंग येतं. इथे बाहेरचे खाद्यपदार्थ आणणं अलाउड नाही आहे, तेव्हा मुलांना व्यवस्थित खायला घालून न्या जेणेकरून मुलं इथं भरपूर व्यवस्थित मनसोक्त खेळतील. या सगळ्या वातावरणात मुलं एका वेगळ्या जगात रममाण झाली होती. मुलं मस्त एन्जॉय करत होती, तो टास्क छान समजून घेत होती. आपण रोजच्या जीवनात ॲक्च्युली डॉक्टर बघतो, नर्स बघतो, वेगळे वेगळे प्रोफेशनल्स बघतो, पण त्यांचं काम नक्की काय असतं हे त्यांच्या छोट्या बुद्धीला आणि त्यांच्या वयाला समजेल हे प्रत्यक्ष पद्धतीने इतकं छान समजावलं जात होतं की ती कन्सेप्ट मुलांना छान समजत होती. आणि याचबरोबर यांचे जे मध्ये मध्ये यांनी टास्क दिले होते तेही खेळासाठी अतिशय पूरक आणि लहान मुलांचा उत्साह वाढवणारे होते, ज्यामध्ये मुलांना किड्झेनिया पॉईंट्स अर्न करायचे होते. त्यामुळं एखादा टास्क खर्च करण्याच्या आधी त्याच्यासाठी हे पॉईंट्स अर्न केले पाहिजेत ही कन्सेप्ट मुलांना इतकी छान समजली होती की मुलं स्वतःहून आता हा टास्क कंप्लीट करूया पटकन म्हणजे आपल्याला एवढे पॉईंट्स मिळतील एवढं छान कॅल्क्युलेशन करत होती. बरं, इथं लहानांबरोबरच मोठ्यांनासुद्धा काही टास्क करता येत होते. प्रत्येक ॲक्टिव्हिटी सेंटरच्या बाहेर ही ॲक्टिव्हिटी कुठल्या वयोगटासाठी आहे, त्याला किती वेळ लागणार आहे, आत्ताची ॲक्टिव्हिटी कधी सुरू झाली आणि आता ह्याची पुढची सायकल कधी असेल हे इतकं छान लिहिलं होतं की आपण पटकन एखाद्या ॲक्टिव्हिटी सेंटरच्या बाहेर जायचं आणि तिथे नंबर नसेल तर दुसरी ॲक्टिव्हिटी करून यायची, कारण आपल्याला ही ॲक्टिव्हिटी आता परत कधी सुरू होणार आहे ते माहिती आहे. तेव्हा असं हे मुंबईच्या घाटकोपरच्या CTC मॉलमधलं किड्झेनिया मुलांना खेळण्यासाठी, मनोरंजनासाठी आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या प्रोफेशन्स आणि त्या प्रोफेशनची जवळून माहिती घेण्यासाठी, ती अनुभवण्यासाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. वन डे पिकनिक तुम्ही इथे अवश्य प्लॅन करू शकता. तुमच्या मुलांबरोबर त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबरही ग्रुप ॲक्टिव्हिटी करू शकता. त्यामुळे या ठिकाणाला अवश्य भेट द्या. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, हा पेड रिव्ह्यू नाही आहे. ही ॲक्टिव्हिटी, हे ठिकाण मला इतकं मनापासून आवडलं आणि मुलांसाठी त्यांच्या सुट्टीमधला छान वेळ युटिलाइज करण्यासाठी हे ठिकाण मला मनापासून आवडलं, म्हणून हा माझा जेन्युइन रिव्ह्यू मी देते आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील, तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये टाका. माझ्या अनुभवानुसार
इथं फुल डेचं बुकिंग करणं जास्त बरं पडतं, कारण भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि पूर्ण दिवस खेळूनसुद्धा त्यातल्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आमच्याही करायच्या राहिल्या होत्या. त्यामुळं मला जर विचारलं तर मी सजेस्ट करेन की तुम्ही या ॲक्टिव्हिटीसाठी पूर्ण दिवसाचं बुकिंग करा. त्याचबरोबर इथं तुम्हाला वार्षिक पाससुद्धा मिळतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 वेळेला वर्षातून तुम्ही या ठिकाणाला कधीही भेट देऊ शकता आणि या ॲक्टिव्हिटी एन्जॉय करू शकता. याच्या बुकिंग साईटवर तुम्हाला याचे सगळे डिटेल्स, चार्जेस आणि बाकीची माहिती मिळेलच. त्यातूनही तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा. इथल्या सेकंड फ्लोअरवरही छोटे छोटे फॅक्टरी डिझाईन खूप सुंदर होते, ज्याच्यामध्ये किंडर जॉय, फ्रुटी, डोनट हे कशा पद्धतीनं बनवलं जातं, ह्याचा फॅक्टरी सेटअप कसा असतो, त्याचं मेकिंग कसं होतं, हे मुलांना कॉस्ट्यूम घालून अगदी छान पद्धतीनं समजावलं जात होतं. अगदी छोट्या छोट्या 5 ते 6 मुलांच्या बॅचेस आणि त्यांना हेल्प करणारे 2 ते 3 असिस्टंट्स, अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं हे काम चाललं होतं. या ठिकाणाला भेट देण्यासाठी 3 ते 4 वर्षापासूनचं पुढे आणि साधारण 12 ते 13 वयोगटापर्यंतची सर्व मुलं इथं ह्या स्थळाला भेट देऊ शकतात. सगळ्यांसाठी हे ठिकाण अतिशय युनिक आणि इनोव्हेटिव्ह आहे आणि प्रत्येक वयोगटासाठी इथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. त्यामुळं एकाच वयोगट इथं भेट देऊ शकेल असं नाही, रादर काही ॲक्टिव्हिटी तुम्ही मुलांबरोबर ॲज अ पालक म्हणूनसुद्धा तुम्ही मोठे एन्जॉय करू शकता. इथं वर जे छोटंसं नर्सिंग केअर होतं त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मुलांना बाळांसारख्या अगदी छोट्या छोट्या भावल्या आणि त्यांना आंघोळ घालताना, त्यांना त्यांची काळजी घेताना बघून इतकं छान वाटत होतं. आणि शेवटी होती ही मस्त अशी सगळ्या कार्टून आर्टिस्ट बरोबरची मस्त अशी फेरी. सुट्टीत मुलांसाठी त्यांच्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष गोष्टी शिकवण्यासाठी मला हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटला.